आणि आज जे काही आहे ना ते तुमच्या दोघींमुळे आहे. कारण तो जो प्रवास मी सुरू केला होता त्या सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत, आणि मला माहित आहे कायम सुरू आहे, तुम्ही दोघीही माझ्या सोबत कायम असणार आहात. आणि बस लव्ह यू बोथ ऑफ यू. इमोशनल झाला. थोडस बघ तू भांडतोस तू. अजिबात नाही, ही भांडते माझ्यासोबत. नक्की कोण कोणाशी भांडतं? तोच भांडतो माझ्याशी. त्याला काही काम नसेल तर तो भांडतच असतो. एवढ्या गरीब चेहरा तरी सांगते ना, तुमचा विश्वास बसणारच 100%. हा चेहरा गरीब वाटत नाही ना लोकांना. कारण ह्या दोघी असताना मी हिला कितीही आवाज दे, अगं ऐक ना सिंचू आपल्याला हे करायचं आहे, त्यांच्याच चालू आहे, त्यांचंच चालू. अरे अरे बघ माझ्याकडे मी काहीतरी महत्वाचं सांगतोय, त्यांचं हा बोल रे. त्याच्यामुळे ना मी सवतच म्हणेन तिला. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. आता ना एक नवीन लग्न घटिका सुरू आहे, पण ती कोणाची ती लवकरच आपल्याला कळेल, कारण जोडी अजून फिक्स नाही आहे. आणि आता आपल्यासोबत लक्ष्मी निवासमध्ये एकदम एकदम गोड जोडी म्हणणार मी, कारण ही पण गोड आहे आणि हा पण गोड आहे आणि दोघंही एकमेकांसाठी गोड आहे. सो कशा आहात? एकदम मस्त, एकदम बढिया. तुम्ही कसे आहात? मस्त. कशी आहेस? मस्त एकदम. तू फारच सुंदर दिसते. जो काही ग्रीन लुक चढलाय त्याच्यावरती नथ आणि सगळं सुंदर वाटतंय. सो लुकचं क्रेडिट आणि काय म्हणशील या लुक बद्दल? डिझायनर आहेत, त्यांना मी थँक्यू म्हणेन की यांनी छान एक साडी दिली मला, जी ब्रायडल लुक देते मला. ॲक्च्युली साखरपुडा माझाच असल्यासारखं मला थोडंसं फील झालं. आणि हेअरसाठी मी पूजाला थँक्यू म्हणेन आणि अरुणाताईला थँक्यू बोलेन. आयडिया माझीच होती की काय करायचं मला. एकदा डोक्यामध्ये मला साडी बघितली की डोक्यामध्ये एक कल्पना येते की हां मी आज हे करू शकते. सो मग हे फूल असेल किंवा हेअरस्टाईल म्हणा, की मी माझ्या परीने सांगितली की मला असं असं हवं आहे. सो ते क्रेडिट मी मला देईन. मेकअप दादांना सुद्धा मी थँक्यू म्हणेन, मला सुद्धा कारण दादा मेकअप मी माझा मध्येच करते. म्हणजे प्रत्येक काहीतरी गोष्टीमध्ये तुझं आहेच, काही ना काही हातभार आहे. साडी सोडून बाकी सगळं काही बऱ्यापैकी मिक्स केले, म्हणूनच तू परफेक्ट झालाय कदाचित लोक असं म्हणू शकते. कारण आपल्याला कळत असतं ना की आपल्याला काय चांगलं वाटेल ते. आता लग्न घटिका सुरू आहे, आपण मंदिरात छान शूट करतोय आणि एकदम छान झाडाखाली असं छान बसलोय, काहीतरी वेगळं आहे आता आज. सो त्या बाबतीत तुम्हाला कसं वाटतंय? कारण हेक्टिक शेड्यूल असतंच, पण तिथे कुठेतरी थोडासा आराम मिळतो ना, तो मिळतोय की नाही? खरंच आहे म्हणजे ऑफकोर्स थोडा मिळतोय. आणि त्यावेळी आम्ही असंच हे गार्डनमध्ये, कारण एकतर जिथे शूट करतो आपण तिथे असं फार बसायला वेळ मिळत नाही. आता अशा सिक्वेन्समध्ये थोडा वेळ मिळतो, तर त्याच्यामुळे असं जे झाडाखाली वगैरे बसणं होत नाही ना, त्यामुळे थोडा वेळ काढून आम्ही इथे मस्त बसायला येतोय. सो ही मजा चालू आहे आमची. काही ना काही मजा पाहिजेच. आणि बाय द वे मी मध्ये बसले याचं क्रेडिट पण हिलाच जातं. कारण ही म्हणाली आम्हाला थोडंसं हवंय की माईक मध्ये पाहिजे. माईक मध्ये पाहिजे. परत मग तो भांडत बसतो उगाच, तुझ्याकडे जास्त माईक गेला वगैरे असं काहीतरी. कशावर नाही भांडू शकतो तो माझ्याशी. मग बघ तू भांडतोस तू. अजिबात नाही, ही भांडते माझ्यासोबत. नक्की कोण कोणाशी भांडतं? तोच भांडतो माझ्याशी. त्याला काही काम नसेल तर तो भांडतच असतो. एवढ्या गरीब चेहरा तरी सांगते ना, तुमचा विश्वास बसणारच 100%. हा चेहरा गरीब वाटत नाही ना लोकांना. सगळ्या कमेंट्स तिला असतात की बिचारी आणि मी, हे काय रे, हे काय आहे. बघा आता आपण बघायला गेलं तर एक सीन झाला जो मी झी मराठीच्या पेजवर पाहिला. शेते ही मस्त पिझ्झा खाऊन गेली उठून निघून. येऊन देशील ना पैसे? हा आहेत का पैसे त्याचा? पण एक खरं विचारायचंय की अशा सिच्युएशन खूप लाईफमध्ये खऱ्या घडत असतात की आपल्याकडे जेव्हा पैशांची कटोती असते आणि आपण मॅनेज करत असतो की कुठून तरी पैसे होतील आणि काहीतरी होईल. तर तुमच्या लाईफमध्ये असा कोणता व्यक्ती आहे ज्याच्यावरती तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता की हा माझ्या मदतीला धावून येईलच? वा म्हणजे ह्या गोष्टीचं क्रेडिट किंवा ही गोष्ट त्या व्यक्तीला देईल ज्या आहेत माझ्या 2 बहिणी. म्हणजे मला कधीही, म्हणजे मी स्ट्रगल पिरियड पासून जेव्हा बघतोय की मला चालत ऑडिशनला जाणं किंवा फक्त वडापाववर अख्खा दिवस काढणं वगैरे असे बऱ्याच जणांचे स्ट्रगल असतो, त्यातला माझा एक छोटासा. तर त्यावेळी पैसे अजिबात नसायचे कारण कामच नव्हते काही. तर त्यावेळीही माझ्या बहिणींनी दर महिन्याला काही ना काही पैसे पाठवून जी केलेली मदत आहे ती आजपर्यंत माझ्या लक्षात आहे. आणि मी हेच म्हणेन की आजही मला कधीही कुठल्याही कितीही पैशांची गरज पडली
तरीही एका फोनवर ते मला पाठवतील आणि या गोष्टीतून मला फ्री करतील, अशा माझ्या 2 बहिणी आहेत. किती गोड. म्हणजे असतं ना की एक बहीण हवी किंवा भाऊ हवा लाईफमध्ये, ते ह्याच गोष्टींसाठी की आपल्याला कधीही डोळे बंद करून विश्वास ठेवण्यासाठी किंवा मनातल्या गोष्टी शेअर करायला लागतात. एक्झॅक्टली. मला म्हणजे त्या स्ट्रगल पिरियडमध्ये मला रिकामं व्हायचं असायचं ना, तर मी माझ्या बहिणींकडेच रिकामं व्हायचो. म्हणजे मला ऑफकोर्स त्यावेळी कळतच नव्हतं की आपण खरंच करू शकू, काही तिथपर्यंत जाऊ शकू. मनात स्वप्न तर खूप होते, पण इव्हन दो माझ्या घरून, म्हणजे माझ्या घरून परमिशन नव्हती मला मुंबईसारख्या ठिकाणी स्ट्रगलला यायसाठी. पण माझ्या दोन्ही बहिणी आई-बाबांना कन्व्हिन्स करून मला कसं तरी इथं पाठवलं त्यांनी. आणि यामागे मी खरंच दोन्ही ताईंचा प्रचंड हातभार सांगेन. खूप, खूप, खूप म्हणजे मला ते दिवस आठवले तर अजूनही माझ्या बहिणींचा चेहरा येतो. टेन्शन घेऊ नको, आम्ही आहोत, तू जा बिंदास. सो त्यांच्यामुळेच मी कदाचित आज इथे आहे. खूप भारी गोष्ट आहे की आपल्या लाईफमध्ये आहे कोणीतरी असं. आणि आता तू त्यांना काय त्यांना काही सांगायचंय का तुला? ऑफकोर्स म्हणजे मी एकतर माझ्या बहिणींचा विषय काढला की फार इमोशनल होतो, कारण ना मुद्दा नाही, मुद्दा असा आहे की फार भेट होऊ शकत नाही, कारण त्या तिकडे नोकरीला, माझी नोकरी इकडे असं. सो मी एकच सांगेल की माझ्या दोन्ही बहिणींना की आज तुमच्यामुळेच मी झी मराठीसारख्या इतक्या मोठ्या महामालिकेमध्ये दिसतोय. आणि आज जे काही आहे ना ते तुमच्या दोघींमुळे आहे, कारण तो जो प्रवास मी सुरू केला होता त्या सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत, आणि मला माहित आहे कायम सुरू आहे, तुम्ही दोघीही माझ्या सोबत कायम असणार आहात. आणि बस लव्ह यू बोथ ऑफ यू. इमोशनल झाला. थोडस. थँक्यू. थँक्यू. तुला कोणासाठी असं बोलायचंय किंवा तुला त्या पिरियडमध्ये कोणी हेल्प केली असेल असं? मला म्हणजे माझा छोटा भाऊ आहे, त्याला इतकं कळत नाहीये. मला फायनान्शियली अशी कोणाची हेल्प लागली नाही कधीच. मी फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे. मला कायम मेंटली गरज लागली कोणाची तरी. जसं मी सेटवरती आता याच्याशी बोलते, तसं माझी जी काही पर्सनल लाईफ असेल, तर माझी मामाची मुलगी आहे डॉली, तिचं नाव प्रेरणा आहे, पण आम्ही तिला डॉली म्हणतो. सो मला कधीही असं वाटलं की मी खूप लो फील करते, सो मी रात्री अपरात्री 3, 4, 5 वाजता तिला फोन करून बसणार, रडणार, असं झालं तसं झालं. आणि ती पण अशी की ती पण दमली असेल तरी सुद्धा माझं सगळं ऐकून घेणार. मग त्याच्यावर मला गाईड करणार की हे बघ तनू, असं असतं, मग असं कर. मग प्रत्येक गोष्टीमध्ये आता इव्हन ह्या सिरियलसाठी पण होकार द्यायचा होता. घरातून मला तर आधीपासून नाहीच, म्हणजे इंडस्ट्रीसाठी नकारच होता, आमच्याकडे नाही एवढं चालत सिरियल्स वगैरे. सो मी तिला विचारायचे, तर माझे पप्पा नाही आहेत. सो पप्पांनंतर मी मम्मीला विचारते सगळ्या गोष्टी. सो मम्मीचं असं होतं की बघ, जर तुला वाटत असेल तर कर, आमचं काही असं नाहीये. सो ती मला सगळ्या गोष्टींमध्ये गाईड करते. आता इथे जर मी आहे तर मग मी तिलाच थँक्यू म्हणेन की तीच मला सांगत होती, चल एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे. सो मी ऑडिशन दिली, सिलेक्ट झाले आणि आता एवढे 100 एपिसोड करून आम्ही इथपर्यंत आलो. आता लोकांना आवडते सुद्धा आहे सिंचना, ॲक्टिव्ह आहे सोशल मीडियावरती वगैरे. सो जे काही मी आहे आत्ता या सिंचना कॅरेक्टर, तर ते क्रेडिट पण मी तिलाच देईन. बाकी जर मेंटली असेल, जर बाकीच्या गोष्टी बोलायच्या वगैरे झाल्या, तर प्रत्येक गोष्टीमध्येच ती मला सपोर्ट करत असते. 2 मिनिटं. मला तिला थँक्यू म्हणायला आवडेल की डॉली, थँक्यू सो मच. माझ्या प्रत्येक अप्स अँड डाऊन्समध्ये तू माझ्यासोबत होतीस. प्रत्येक वेळेस चांगलं गाईड केलंस. इव्हन कालचं तर ती मला गाईड करत होती एका छोट्या गोष्टीवरून. सो मला मेंटली गरज लागतेच, कारण मला पटकन नाही तितकं समजत काय रिॲक्ट व्हायचं असतं किंवा काय बोलायचं असतं किंवा नेक्स्ट मूव्ह आपली काय असेल. त्या बाबतीत मी थोडीशी कच्ची आहे. सो इथे सुद्धा मी असते ना, मी सगळं हरीशशी बोलत असते की हॅरी काय रे, हे असं झालं, मग काय असेल बरं, काय करावं बरं. नॉर्मल असं स्क्रिप्ट असं नाही किंवा सेटवरचं काही नाही, पर्सनलमध्ये सुद्धा की हॅरी ना असं असं झालं, मग असं मी काय करायला होतं, हे मी केलं ते बरोबर केलं का का चुकीचं केलं रे. मी म्हणतो अगं तू एडी आहेस का, एवढा विचार नको करू, तू खूप ओव्हर थिंकिंग करतेस गं, नाही तू बरोबरच केलंस, असं त्याचं असतं. सो मी हॅरीला पण थँक्यू म्हणेन की त्याने पण मला आत्तापर्यंत भरपूर समजून घेतलंय वगैरे. आणि जो प्रश्न होता आपला की आपल्यासाठी कोण धावून येईल, सो फायनान्शियली नाही तशी गरज पडणार, बट मेंटली जर असेल ना, तर मला डॉली आणि हॅरी कायम येतील, मला एवढं माहिती आहे.
आणि आता एक आहे माझ्याकडे एक मला नवीन मैत्रीण, मला बहीण मिळाली आहे जी इथे पूर्वीचं कॅरेक्टर करते, जान्हवी तांबट म्हणून आहे. सो ती पण स्वामींचं खूप करते आणि मी पण स्वामींचं खूप करते. म्हणजे माझ्या कपड्यांकडे बघून वगैरे मी याला पण म्हणते की अरे तुम्हाला प्रश्न पडतो का रे की मी असं वेस्टर्न कपडे वगैरे घालते आणि मी स्वामींचं पण करते. तर म्हणतो अरे मग काय झालं, तोकडे विचार ठेवण्यापेक्षा तोकडे कपडे घालून स्वामींचं केलेलं चांगलंच आहे ना, म्हणजे असं काही नाहीये. सो त्यामुळे ना मला जान्हवीशी मी कनेक्ट झाले की ती स्वामींचं करते, तिला पण पप्पा नाहीयेत. सो बोलता बोलता आम्हाला सगळं समजलं आणि आम्ही इतके छान घट्ट मैत्रिणी झालो ना, म्हणजे बहिणीसारखेच आम्ही राहतो. आता आम्ही हल्ली कपडे पण सेम सेम घालायला लागलोय. सो जानू एक आहे जिच्यासाठी मी स्वतः उभी राहीन आणि ती पण माझ्यासाठी राहील, असं ते एक आहे. हो, जसा की आपला प्रश्न होता की आपल्याला जर का गरज पडली तर भविष्यात कोण आपल्यासाठी धावून येईल, तर फायनान्शियली असं नाही, बट मेंटली जर मला सपोर्ट लागला ना, तर डॉली माझ्या मामाची मुलगी, हॅरी, आणि आता जी माझी बेस्ट फ्रेंड किंवा बहीण, नजर नको लागू दे प्लीज देवा, जी जान्हवी तांबट म्हणून आहे, ती एक झाली आहे माझी बहिणीसारखीच मैत्रिणीसारखीच बहीण अशी जी झाली आहे, ती पण धावून येईल आणि मी पण तिच्यासाठी धावून जाईल. मी सगळ्यांसाठीच धावून जाईल. कसं असतं ना की नवरा बायकोमध्ये बायकोला सवत येतं ना, इकडे मला नवऱ्याला सवत आली आहे. तर ती जी आहे ना जानू, ती सवत आहे माझी. कारण ह्या दोघी असताना मी हिला कितीही आवाज दे, अगं ऐक ना सिंचू आपल्याला हे करायचं आहे, त्यांच्याच चालू. अरे अरे बघ माझ्याकडे मी काहीतरी महत्वाचं सांगतोय, त्यांचं तर हा बोल रे. त्याच्यामुळे ना मी सवतच म्हणेन तिला कंटिन्यू. अटेन्शन दे हो त्याला, नंतर मला तो नंतर असं आहे, तो फार लेफ्ट आउट, अर्ध लक्ष तिकडे आहे तिचं. मी नंतर तिला विचारणार आहे नक्की काय चाललंय तुमच्या दोघींचं. पण खूप भारी. ऍक्च्युली ह्या प्रश्नाच्या निमित्ताने ना तुम्हाला ऍटलीस्ट बोलता आलं की तुमच्या मनात त्यांच्याबद्दल काय आहे, किंवा आपल्या मनातल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही केव्हा त्या पोहोचल्या. अगदी खरं. आणि मी तर हा इंटरव्ह्यू नक्की माझ्या बहिणींना पाठवणार आहे. कारण काय होतं की बघ, सगळ्यांचे आभार मानून होतात, पण ना घरच्यांचे मानताच येत नाही. असं फार कमी वेळा होतं की जे आपण सगळ्यांसमोर घरच्यांचे आभार मानतो. म्हणजे आपण पर्सनली त्यांना भेटून थँक्यू वगैरे गळाभेट करून आपण ते करू शकतो, पण ते फक्त आपल्या दोघांचं असतं, पण ते सगळ्यांसमोर नाही होत असं फार कमी. त्यात खरं तर तुमच्यामुळे आज ते शक्य झालं. थँक्यू. मोस्ट वेलकम. मला पण असं ऐकायला खूप छान वाटतं की कारण ह्या गोष्टी ना मला बोलायला फार आवडतात, की हे कन्व्हर्सेशन झाल्याशिवाय समोरच्याच्या मनातलं किंवा समोरच्याचा स्वभाव पण कळत नाही की ऍक्च्युली तू कसा आहेस की ऍक्च्युली तू कशी आहेस, या निमित्ताने कळतं. सो मला पण छान वाटतंय.